राज्यातील जलव्यवस्थापन अधिक प्रभावी, लोकाभिमुख व शाश्वत करण्याच्या उद्देशाने आयोजित गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा 2026चा भव्य शुभारंभ अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र चोंडी येथे पार पडला। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसेच विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या ऐतिहासिक उपक्रमाची सुरुवात झाली आहे। प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळ व समाधी स्थळाला भेट देऊन अभिवादन करण्यात आले। यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून जल संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले। अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन पाणी व्यवस्थापनाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे। तसेच महायुती सरकारच्या माध्यमातून पुढील 3 वर्षात अहिल्यानगर जिल्ह्यातील एकही जलसंपदा प्रकल्प प्रलंबित राहणार नाही असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आलाय। ही जलयात्रा केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक उपक्रम नसून जलसंवर्धनाबाबत जनजागृती घडवणारा आणि भविष्यासाठी पाणी सुरक्षित करण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले। या कार्यक्रमाला खासदार रामराव वडकुते, आमदार अमोल खताळ, आमदार काशीनाथ दाते तसेच विविध संत महंत, वारकरी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। याशिवाय ग्रामस्थ, महिला भगिनी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक जलयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। सर्वात प्रथम आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्यामुळे खरं आपला अहमदनगर हे अहिल्यानगर मध्ये रूपांतरित झालं असे माननीय एकनाथ शिंदे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या करायच्या। मला आजही आठवतं जेव्हा शिंदे साहेब या ठिकाणी चोंडी येथे आले होते आणि त्यांनी हा शब्द दिला होता की आपण या अहमदनगरला अहिल्यानगर करणार आणि त्याचप्रमाणे माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून आज जेव्हा ते परत चोंडी येथे आलेले आहे तर ते अहिल्यानगर झालेलं आहे। हे सगळं या महायुती सरकारचं यश आहे आणि म्हणून मी शिंदे साहेबांचे तमाम अहिल्यानगर जनतेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो। व्यासपीठावर एक नाव माझ्याकडून राहून गेलं, माननीय खासदार वडकुते साहेब, मी आपली माफी मागतो, पण आपल्याला देखील आपल्याला ही संधी मिळाली आणि आम्हाला आपलं नाव घ्यायचं राहिलं नेमकी, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करेन। आजची ही यात्रा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग, जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माननीय गिरीश महाजन साहेब आणि या ठिकाणी कार्यक्रमामध्ये नियोजनात विशेषतः माननीय सभापती रामजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आज आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मस्थानापासून या यात्रेची सुरुवात करत आहोत। या यात्रेचा संकल्प की जे काम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी केलं, जलसंवर्धनाचं काम केलं, जनजागृतीचं काम केलं, कुठेतरी तो पाण्याच्या महत्वाचा विचार या महाराष्ट्रामध्ये कायम राहावा आणि या जयंतीनिमित्त 20 शताब्दी सोहळ्यानिमित्त एक चांगला उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेतला जावा म्हणून मी तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो। अनेक कामं आज या अहिल्यानगरमध्ये जलसंपदा विभागाच्या माध्यमातून केले जात आहे। सभापती माननीय रामजी शिंदे साहेब असतील आणि जलसंपदा मंत्री माननीय विखे पाटील साहेब असतील, आपला या अहिल्यानगर परिसरातला कर्जत जामखेडचा भाग आणि कुकडीवर कार्यरत असलेल्या अवलंबून असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी मागच्या 2.5 वर्षामध्ये महायुती सरकारने कुकडी कालव्याच्या नूतनीकरणासाठी जवळपास 300 कोटी रुपये मंजूर केले आणि पुढच्या 2 वर्षामध्ये आपल्या शेतकऱ्यांना मुबलक पाणी शेतीसाठी उपलब्ध केलं जाणार आहे। एवढंच नाही, पण चोंडी परिसरामधील चोंडी, दिघी, निमगाव डाकवणी, निमगाव गांगर्डा या भागातील सीना नदीवरील जीर्ण झालेल्या सर्व कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचं रूपांतर बॅरेजमध्ये करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आणि म्हणून सीनाच्या लाभ क्षेत्रामध्ये असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला येणाऱ्या कालावधीमध्ये याचा मोठा लाभ मिळणार आहे। हे महायुतीचं सरकार या जिल्ह्याच्या जनतेच्या पाण्याच्या प्रश्नावर अतिशय गंभीर आहे। मग साखळाई योजना असेल, डिंबे ते माणिकडो बोगद्याचा प्रश्न असेल, मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीने, उपमुख्यमंत्र्यांच्या वतीने, सभापती रामजी शिंदे साहेबांच्या वतीने आणि विशेषतः जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने आश्वासित करतो की पुढच्या 3 वर्षामध्ये
महायुती सरकारच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्याचा कुठलाही जलसंपदाचा प्रकल्प हा मागे राहणार नाही, हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने जनतेला देतो. आज या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये मी आभार मानेल जलसंपदा विभागाचे माननीय सचिव बेलसरे साहेब व त्यांची सर्व टीम. मग यामध्ये कार्यकारी अभियंता असतील, धुमाळ साहेब असतील, आईराव मॅडम असतील आणि जलसंपदा विभागाचा प्रत्येक अधिकारी, मग चीफ इंजिनियर असेल, सुप्रिटेंडेंट इंजिनियर असेल, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, पाटकरी असेल, ज्युनियर इंजिनियर असेल, या सगळ्या विभागांनी गेले 1 महिना माननीय जलसंपदा मंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये या कार्यक्रमाचं अतिशय भव्य आयोजन केलं. आणि म्हणून या जलसंपदा विभागाच्या प्रत्येक अधिकाऱ्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे, कारण की या विभागाच्या या सगळ्या नियोजनामुळे ही खरं तर जल यात्रा शक्य झालेली आहे. पुनश्च एकदा मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करेल आणि ही यात्रा यशस्वी करण्यासाठी आणि या पाण्याच्या प्रश्नासाठी आपला लढा हा सातत्याने चालू ठेवत राज्याचं महायुती सरकार माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाणी पोहोचवण्याचं काम आपण करू या विश्वासाने परत एकदा आपण सगळेजण आल्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. असाच कार्यक्रम गोदा ते नर्मदा हा त्र्यंबकेश्वरमध्ये होत आहे. त्या ठिकाणी देखील या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित आहेत. त्या ठिकाणी जलसंपदा आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. नाशिकचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक महाराज सांप्रदायिक वारकरी संप्रदायाचे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. होळकर घराण्याचे वंशज आणि होळकर ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय तृतीय यशवंत महाराज देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही कार्यक्रम आगे मागे सुरू आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची हे 300वी जयंतीचं वर्ष आहे. गोदा ते नर्मदा जलसंपदा विभागाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पाण्याचं महत्व हे लोकांना सांगण्यासाठी त्याची प्रचार आणि प्रसिद्धी करण्यासाठी गोदा ते नर्मदा, त्र्यंबकेश्वर ते महेश्वर अशी यात्रा निघते आहे. ती आजपासून सुरू होते आहे आणि या पवित्र स्थळाची माती, या पवित्र स्थळामधील पाणी घेऊन देखील चोंडीवरून एक यात्रा निघते आहे. आणि म्हणून जन्मगाव ते समाधी स्थळ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं राजधानी असलेलं शहर महेश्वर या ठिकाणी 29 तारखेला ही यात्रा पोहोचणार आहे. निश्चितच ही यात्रा काढत असताना 300व्या जयंतीचं औचित्य साधून विविध उपक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही जलदिंडी यात्रा 300व्या जयंतीच्या निमित्तानं निघत आहे. आणि म्हणून आदरणीय नरेंद्रजी मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य प्रगतीपथावर वाटचाल करण्यासाठी, महाराष्ट्र दुष्काळमुक्त होण्यासाठी जलव्यवस्थापन कृषी केंद्रित नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून ही यात्रेचं नियोजन आपल्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा विभागाच्या माध्यमातून होत आहे. आणि म्हणून गोदा ते नर्मदा जलयात्रा महत्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या वतीनं, विशेषतः जलसंपदा विभागाच्या वतीनं हे करण्यात आलेलं आहे. त्याबद्दल मी मनपूर्वक असं अभिनंदन करतो. आणि निश्चितच गेल्या वर्षी 6 मे रोजी याच ठिकाणी महाराष्ट्रातल्या पूर्ण कधी नव्हे ते महाराष्ट्रामध्ये एका छोट्या गावामध्ये अहिल्यादेवींच्या जन्मगावी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक देखील या ठिकाणी पार पडली. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांनी देखील या ठिकाणी भरीव असा निधी दिला, मंजूर केला. सोमवारी त्याची
एक अतिशय महत्वाची बैठक देखील लागलेली आहे। अशा ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जो दूरदृष्टिकोनातून विचार होता तो दुष्काळ मुक्तीचा होता, राज्याचं सूक्ष्म असं पाण्याचं नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून होता आणि तीच बाब या ठिकाणी खऱ्या अर्थानं अधोरेखित होते। आणि म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अशी जलयात्रा जन्मभूमी ते कर्मभूमी, गोदा ते नर्मदा ही आता सुरू होणार आहे। आणि म्हणून आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे साहेब अधिकृत त्यांच्या भाषणातून त्याचा तर नामोल्लेख करतीलच, परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या राज्य कारभारात न्याय आणि लोककल्याण करण्याची भावना ही त्यांच्या कार्यकर्तृत्वातून आणि राज्य कारभारातून तुम्हाला आम्हाला जाणवते। आणि म्हणून जलव्यवस्थापन आणि पर्यावरण रक्षण हे बाब खऱ्या अर्थानं त्यांच्या कार्यात आपल्याला पाहायला मिळते। आणि म्हणूनच समाजकारण करत असताना त्यांनी या गोष्टी समोर आणून त्या कालखंडामध्ये देखील नद्या, तलाव, विहिरी, बावड्या, विहिरींचं पुनर्जीवन, घाट बांधले, अशा प्रकारे त्यांनी अतिशय त्यांच्या जीवनामध्ये काम केलं। आणि आज देखील आपल्याला पाहायला मिळतं की कोणत्याही तीर्थस्थळाच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्यांनी केलेलं कार्य आज देखील 300 वर्षांनंतर आपल्याला चांगल्या सुस्थितीत पाहायला मिळतं। आणि म्हणून हे खऱ्या अर्थानं त्यांच्या कालखंडामध्ये झालेलं नियोजन, त्यांनी शेतीसाठी अतिशय चांगलं पद्धतीचं उपाययोजना करून आपल्याला दिशा देण्याचं देखील काम केलेलं आहे। आणि म्हणून जलस्रोताचं संवर्धन झालं पाहिजे हे केवळ प्रशासनच नव्हे तर समाजाचं देखील कर्तव्य आहे, ही जाणीव आपल्याला करून देण्यासाठी या जलदिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी पाणी पुरवठा सुलभ झाला पाहिजे, उत्पादनात वाढ झाली पाहिजे, ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट झाली पाहिजे आणि मजबूत झाली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्यांच्या कालखंडामध्ये काम केलं। आणि म्हणून पर्यावरण देखील संतुलित राहिलं पाहिजे, वृक्षारोपण आणि नैसर्गाची साधन संपत्ती देखील आपण संवर्धन केलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून देखील प्रयत्न करण्याची आता काळाची गरज निर्माण झालेली आहे। आजच्या काळात आपल्याला पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं। 2014 ते 19च्या कालखंडामध्ये जलयुक्त शिवार अभियान आणलं, 22,000 गावामध्ये 6.5 लाख कामं केली, त्यामुळं जवळपास 4 ते 5 हजार टँकर आपल्या राज्यामध्ये लागत होते। आता तशी परिस्थिती राहिली नाही। गेल्या 7-8 वर्षाच्या कालखंडामध्ये जलयुक्त शिवार अभियान हा फ्लॅगशिप कार्यक्रम आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये त्या कालखंडामध्ये झाला आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आणि त्यामुळं टंचाई भासत नाही, शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढलं आणि 2 पावसाच्या दरम्यान खंड पडलेला नंतर पिकाला पाण्याची जी आवश्यकता असते ती जलयुक्तच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकलं। आणि म्हणून जलयुक्त शिवार अभियान ही देखील संकल्पना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्यांच्याच कालखंडामध्ये आणली आणि त्याचं आपण अंमलबजावणी आपल्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करण्यात आली। आणि आता हवामानात बदल होत आहेत, पर्यावरणामध्ये सातत्यानं संकट निर्माण होत आहेत, शेतीचं आलेलं पीक नुकसान होत आहे आणि म्हणून अल निनो सारखा आता आपल्या समोर आव्हान देखील आहे। आणि म्हणून आता हवामान तज्ज्ञांनी सांगितलंय की आपल्याला वेळेवर पाऊस पडणार नाही आणि म्हणून त्यासाठी देखील या जलदिंडीचं आयोजन किती महत्वाचं आहे, कारण ही जलदिंडी तुमच्या आमच्यासाठी जर पावसाने ओढ दिली, जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल, माणसांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल आणि हा प्रश्न निर्माण झाला नाही पाहिजे। काटकसरीनं पाणी वापरलं पाहिजे, पाण्याचं महत्व तुम्हाला आम्हाला सर्वांना कळलं पाहिजे। आणि या जलदिंडीचं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जलसंपदा विभागाच्या वतीनं खऱ्या अर्थानं आयोजन आणि नियोजन केलंय आणि त्यामुळं हा महाराष्ट्रातून आपली ही जलदिंडी मध्य प्रदेशमध्ये जाणार आहेत। आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित आहेत, मध्य प्रदेशमध्ये देखील मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत। आणि म्हणून अशा एका चांगल्या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनानं हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी सर्वदूर सगळीकडे व्यापक विचार करत असताना 300 वर्षापूर्वीचं जे कालखंडामध्ये आयोजन नियोजन केलं आणि ते आज देखील तुमच्या आमच्या समोर आदर्श म्हणून आपण पाहत आहोत। आणि हा खऱ्या अर्थानं दूरदृष्टिकोन ठेवल्यामुळेच आपण निश्चित स्वरूपामध्ये आज पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना प्रत्येकाने पर्यावरणापासून संवर्धन झालं पाहिजे ही गोष्ट आणि ही भूमिका
या पुढील कालखंडामध्ये देखील आजमावण्याची आवश्यकता आहे. पूर्वीच्या कालखंडामध्ये सांगायचे की आम्ही जर आता झाड लावलं तर आमचं नातू त्याची फळं खाईल, आणि म्हणून त्यासाठी खऱ्या अर्थानं झाडाचं महत्व आपल्या पूर्वजांनी देखील सांगितलं होतं. झाडापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो आणि ऑक्सिजन खऱ्या अर्थानं प्रदूषण झाल्याच्या कारणानं अनावश्यक अनेक रोग आणि प्रादुर्भाव आपल्याला होतात. आणि म्हणून आपण आता काही वर्षापूर्वीच कोविडच्या माध्यमातून बाहेर आलेलो आहोत. अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झाली होती राज्यात, देशात आणि जगात. ही परिस्थिती निर्माण झाली होती आणि अशा पद्धतीचे साथीचे रोग यायचे नसतील तर आपल्याला पर्यावरणाचं संतुलन देखील पाहावं लागेल. आणि म्हणून खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं हे नियोजन करण्यासाठी जलदिंडी यात्रा ही गोदा ते नर्मदा जलयात्रा निघालेली आहे. आज या चोंडीच्या पवित्र स्थळावरून पवित्र माती आणि पाणी घेऊन शिनेचं ही निघणार आहे. ही चळवळ खऱ्या अर्थानं जलसंवर्धनाची आणि पर्यावरण रक्षणाची आणि जनजागृतीची म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि हा संदेश आपल्याला खऱ्या अर्थानं घेऊन या ठिकाणाहून जायचंय. महाराष्ट्रभरातून, सगळ्या महाराष्ट्रातून अशा प्रकारचं आयोजन आणि नियोजन या महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या माध्यमातून निघालेलं आहे. आणि म्हणून हा खऱ्या अर्थानं विचार, वारसा आणि विकास आपल्याला या पुढील कालखंडामध्ये घेऊन जायचंय. आणि जलसंवर्धन करणं ही काळाची किती गरज आहे. ज्या वेळेस आपल्याला पाणी कमी पडतं, ज्या वेळेस पिकं जळायला लागतात, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण अमाप पाणी असलेलं आपण वापरतो आणि ज्यावेळेस कमी पडतं त्यावेळेस त्याची आपल्याला जाणीव होते. आणि म्हणून पाण्याचं महत्व तुमच्या आमच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण आहे. आणि पाणी हे व्यवस्थितरित्या वापरलं पाहिजे, त्याचं नियोजन केलं पाहिजे. पूर्वीच्या कालखंडामध्ये तर ठिबक वगैरे प्रकार नव्हते, पण ठिबक सिंचनाद्वारे सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं फळबागा देखील करता येतात. आणि म्हणून जलसंवर्धनाबाबत जनतेमध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजे. पर्यावरण पूरक ही जीवनशैली महाराष्ट्राच्या संपूर्ण नागरिकांनी आत्मसात करून त्याचं अनुकरण केलं पाहिजे. आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्र या संकल्पपूर्तीकडे आपण वाटचाल करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळं हे जलदिंडी आणि जलयात्रा खऱ्या अर्थानं जन्मभूमी ते कर्मभूमी, गोदा ते नर्मदा जलसंपदा विभागाच्या माध्यमातून, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला अवेअरनेस आणण्यासाठी ही यात्रा निघालेली आहे. आणि तीर्थक्षेत्र चोंडी येथून पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जन्मगावातून निघालेली ही यात्रा खऱ्या अर्थानं 29 तारखेला महेश्वरला पोहोचणार आहे. आणि म्हणून माझ्या या जलयात्रेसाठी मनपूर्वक अशा शुभेच्छा आहेत. या पवित्र जलयात्रेच्या यशस्वी वाटचालीसाठी मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि जलयात्रेच्या उपक्रमास सहभागी झालेले सर्व मान्यवर, विशेषतः वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये सहभागी होणार आहेत. शासन आणि विभाग हा एका दिवसापुरता प्रसार आणि प्रचार करणार आहे, परंतु आपण वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून दैनंदिन दररोज लोकांमध्ये जात असताना पाण्याचं अनन्यसाधारण महत्व पटवून देत असतात. आणि म्हणून ही निरंतर चिरकाल चालणारी जलयात्रा आणि दिंडी आणि पाण्याचं महत्व वारकरी संप्रदायातले महानुभाव देखील मोठ्या प्रमाणामध्ये व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी एवढंच या निमित्ताने सांगेल की आपल्या माध्यमातून देखील या पाण्याचं महत्व जीवनामध्ये किती महत्वाचं आहे हे देखील करणं गरजेचं आहे. आणि म्हणून अशा एका कार्यक्रमाच्या प्रसंगी माननीय राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. निश्चितच हा संदेश आपल्याला ते देणार आहेत. आणि म्हणून आज अधिकचा वेळ न घेता या जलयात्रेसाठी मी चोंडी या ठिकाणाहून मी मनपूर्वक अशा शुभेच्छा या यात्रेसाठी देतो. आपण सर्वच जण उपस्थित राहिलात, आपलं स्वागतही करतो, आपलं आभारही मानतो आणि माझं बोलणं या निमित्ताने थांबवतो. आणि या यात्रेला आणि याला शुभेच्छा देत असताना भविष्य काळामधून आपणा सर्वांकडून अपेक्षा, इच्छा व्यक्त करत असताना आपल्या जीवनातलं पाण्याचं, पर्यावरणाचं आणि संवर्धनाचं महत्व अधोरेखित होईल अशी अपेक्षा, इच्छा व्यक्त करत माझं बोलणं थांबवतो. खरं म्हणजे गोदावरीच्या पाण्याने हातपाय शुद्ध करून संसारातील ताप आणि पाप गंगार्पण केल्यावर आणि नर्मदेच्या तीर्थाचे 2 थेंब डोळ्यांना लावल्यावरच अहिल्यादेवींच्या पायावर डोकं ठेवण्याची पात्रता प्राप्त होते.
ते पुण्य या पवित्र यात्रेच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना लाभतंय आणि यात सहभागी आपण सगळे झालेला आहात. एक कार्यक्रम इथं होतोय आणि एक त्र्यंबकेश्वरला होतोय. तिकडे मुख्यमंत्री महोदय आहेत, जलसंपदा मंत्री आहेत, ज्यांनी याची संकल्पना मांडली, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब. तिकडे अनेक मंत्री देखील उपस्थित आहेत, गिरीश महाजन असतील, आणखी भुजबळ साहेब असतील. आणि म्हणून एकाच वेळेस 2 ठिकाणी हा कार्यक्रम होतोय. आणि मला वाटतं सुजय उद्या हे दोन्ही शिर्डीला पोहोचणार आणि शिर्डीवरून डायरेक्ट मध्य प्रदेश महेश्वर या ठिकाणी मार्गक्रमण होईल. आजच आम्ही येताना स्मारकाचं, अहिल्यादेवी स्मारकाचं पूजन केलं, जलकलशाचं पूजन केलं आणि या पवित्र भूमीतील पवित्र माती कलशाचं देखील पूजन केलं. आणि हे कलश आपण आपल्या प्रमुख अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. खरं म्हणजे ही संकल्पना आणि हा उपक्रम अतिशय ऐतिहासिक आहे. आणि ही गोदा ते नर्मदा ही जलयात्रा जी आहे ही खऱ्या अर्थाने इथून चोंडीमधून देखील सुरुवात होती आहे. हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. त्र्यंबकमधून सुरू होती आहे, हे देखील आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. आणि म्हणून श्री क्षेत्र चोंडी हे मराठी संस्कृतीचं माहेरघर आहे. गेली 300 वर्ष हे मंदिर जागृत देवस्थानासारखं महाराष्ट्र धर्माच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे, अगदी खंबीरपणे, ठामपणे आणि ताकदीने. चोंडीच्या या पवित्र भूमीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी जन्म घेतला. या मातीचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत, ते आपण कधीच फेडू शकत नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचं त्रिशताब्दी जयंती वर्ष आपण साजरं करतोय आणि येणाऱ्या 31 मे रोजी त्यांची जयंती आहे. आणि आज आपण गोदा ते नर्मदा ही जलयात्रा काढून अहिल्यादेवींच्या कार्याला एक प्रकारे अभिवादन करतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि अहिल्यादेवींचं जन्मस्थान असलेल्या चोंडीच्या पवित्र भूमीतील मातीचा अहिल्यादेवींचे कर्मस्थान असलेला महेश्वरपर्यंतचा प्रवास या यात्रेच्या निमित्ताने होतोय. म्हणजे जन्मभूमी ते कर्मभूमी असा प्रवास या ठिकाणी होतोय. आणि त्यामुळेच आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी ऐतिहासिक दिवस आहे, आनंदाचा आहे आणि श्रद्धेचा देखील आहे. गोदावरीपासून नर्मदेपर्यंतचा हा प्रवास केवळ भौगोलिक नाही तर तो आध्यात्मिक आणि सांस्कृतिक आहे. मी नेहमी सांगतो, राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वरचं असतं. यांच्या आशीर्वादानेच आमच्यासारखे कार्यकर्ते प्रेरणा घेऊन काम करत असतात. आणि म्हणून आज वारकरी संप्रदाय देखील या व्यासपीठावर आहे. हा एक वेगळा आनंद आहे आणि समाधान आहे. गोदा ते नर्मदा ही यात्रा म्हणजे आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि लोकभावनेचा प्रवास आहे, आपल्या परंपरेचा सन्मान आहे. आणि म्हणून ही जलयात्रा राज्यातच नव्हे तर देशात एक नवा संदेश दिल्याशिवाय राहणार नाही. आणि यासाठी मी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, त्यांचे सर्व अधिकारी, त्यांचे सर्व सहकारी यांचं मी अभिनंदन करीन. एक आगळी वेगळी संकल्पना मांडून पाण्याचं महत्त्व काय याची जाणीव करून देण्याचं काम, जनजागृती करण्याचं काम या ठिकाणी या माध्यमातून होणार. महिला सक्षमीकरण आणि जलसाक्षरता हा यात्रेचा उद्देश आहे. ही जलयात्रा आपल्याला पाण्याचं महत्त्व पटवून देईल, जलसंवर्धन शिकवेल, पर्यावरणाचं महत्त्व सांगणारी ही यात्रा आहे. आणि म्हणूनच मी यांना धन्यवाद दिलेले आहेत. गोदा ते नर्मदा या जलयात्रेमुळे इतिहासाची वर्तमानाशी सांगड घातली जाईल. इतिहासातील पराक्रमाचे स्मरण केल्यामुळेच नवा इतिहास घडवण्याची ऊर्जा प्राप्त होते.
त्यामुळे या यात्रेचं महत्त्व मोठं आहे आणि म्हणून महाराष्ट्रानं कल्याणकारी राजवटीचे 2 आदर्श दिले जगाला. स्वराज्याचं देणं देणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. शिवरायांनी स्वराज्याची ज्योत पेटवली, हिंदवी स्वराज्य वाढवलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आपल्या कार्याच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचा विस्तार अखंड देशभर करण्याचं महान कार्य अहिल्यादेवी होळकरांनी केलं आणि म्हणून त्यांना वंदन करणं हे आपलं कर्तव्य आहे. लोककल्याणकारी राज्य सुराज्य म्हणजे काय हे अहिल्यादेवींनी खऱ्या अर्थाने 29 वर्षाच्या आदर्श राज्यकारभाराने जगाला दाखवून दिलं आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर या भारतातील सर्वात दूरदर्शी महिला शासकांपैकी एक होत्या. याचा देखील अभिमान आपल्याला आहे. अहिल्यादेवीने अनेक लढाया लढल्या, जिंकल्या देखील, पण त्याहीपेक्षा लोककल्याणकारी राजवटीने त्यांनी लोकांची मनं जिंकली. हे सगळ्यात मोठं काम त्यांच्या काळामध्ये झालं. हे देखील आपल्याला विसरता येणार नाही. अहिल्यादेवींचं जीवन आणि शासन लोककल्याणासाठी समर्पित होतं. त्यांचं जीवन आणि प्रशासनाची शैली साधी आणि सोपी होती. धर्मनिष्ठ, न्याय, कल्याणकारी आणि संवेदनशील होती. लोकांनी त्यांच्याकडे नेहमीच लोकमाता म्हणून पाहिलेला आहे. हा देखील एक मोठा आदर्श त्यांचा आहे. त्यांनी अन्नछत्रे, धर्मशाळा, विहिरी बांधल्या, मंदिरांचा जीर्णोद्धार केला, अनेक कामं केली आणि म्हणून आपण म्हणतो मंदिर टूटे मूरत टूटी हुआ धर्म पर कुटिल प्रहार. मंदिर टूटे मूरत टूटी हुआ धर्म पर कुटिल प्रहार. मां अहिल्या देवी ने किया सबका जीर्णोद्धार. आणि अशा आपल्या अहिल्या देवी या धर्मरक्षक होत्या. याचा अभिमान आहे आपल्याला. अहिल्या देवींनी नर्मदा, गंगा अशा नद्यांच्या किनारी घाट बांधून घेतले. कुणावरही अन्याय होणार नाही अशी कर व्यवस्था त्यांनी केली. शेतकरी व्यापाऱ्यांना सवलती दिल्या, चोख न्यायाची व्यवस्था केली आणि म्हणून पुण्यश्लोक अशी प्रेमाची उपाधी देखील त्यांना जनतेने दिली, रयतेने दिली. आणि म्हणून अहिल्याबाई या समाज सुधारक होत्या. त्यांनी धर्मातील रूढी आणि परंपरांचा आंधळेपणाने कधी स्वीकार केला नाही. त्यांनी एकच धर्म पाळला, तो मानवता धर्म पाळला. हे देखील आपल्यासाठी एक चांगली शिकवण आहे. आणि म्हणून महिलांनी घरात बसून न राहता कर्तृत्व गाजवावं म्हणून अहिल्यादेवीने शेकडो माता भगिनींना स्वतःच्या पायावर उभं केलं, त्यांना आत्मबळ दिलं. आणि म्हणून अहिल्यादेवींनी महिलांसाठी शस्त्र शिक्षण सुरू केलं. त्यांच्या सैन्यात महिलांची देखील तुकडी होती. म्हणजे बघा त्या काळाच्या किती पुढे होत्या. आणि म्हणून अहिल्यादेवींच्या 300व्या जयंती वर्षात नारी शक्ती वंदन हे विधेयक संसदेत मंजूर झालं असतं तर खऱ्या अर्थाने अहिल्यादेवींच्या कर्तृत्वाचा खरा सन्मान झाला असता. परंतु दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही. तो देशाच्या इतिहासातला काळा दिवस होता. आणि म्हणून तुमच्या लाडक्या बहिणी योग्य त्यांना उत्तर देतील. तसं आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केली, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देखील बंद पाडायला खूप लोक प्रयत्न केला, परंतु आम्ही बंद पाडू दिली नाही. आणि कोणी माईकाला आला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि म्हणून आज काय मला राजकीय बोलायचं नाही, पण जे घडलं ते सांगतोय मी. आणि म्हणून हा कार्यक्रम जलसंपदा विभागाने आयोजित केला आहे, पण तो त्यांच्या विभागापुरता मर्यादित नाही राहिला आहे. सुशासन, महिला सक्षमीकरण, लोककल्याण, जलदृष्टी, वारसा संवर्धन आणि राष्ट्र निर्मिती अशी अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाची वैशिष्ट्य होती. आणि म्हणूनच मगाशी रामभाऊनी प्रधानमंत्री महोदयांचा उल्लेख केला.
आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील महिलांसाठी आत्मसन्मान, आत्मनिर्भर, आत्मबळ प्राप्त होण्यासाठी अनेक योजना त्यांनी केल्या. महाराष्ट्र सरकार देखील अनेक योजना आपल्या लाडक्या बहिणींसाठी, भावांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, वारकऱ्यांसाठी देखील आमचं सरकार कधी मागे राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी देतो. आणि म्हणून लोककल्याण आणि विकास हाच आमचा महायुतीचा अजेंडा आहे. आणि म्हणून महायुती सरकारने जेवढी जलदृष्टी दाखवली, या सिंचनाचे प्रकल्प आपण मान्य केले तेवढी यापूर्वी कधी झाले नाही. मला आठवत आहे गेल्या 4 वर्षात 223 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. आपण एकदा सुजय कुठल्या निळवंडे याला गेलो होतो धरणाच्या कामाला. निळवंडे 50-60 वर्ष झाली त्याला, पण ते योगायोग आपल्या कारकिर्दीमध्ये होणार होता. आणि म्हणून अशी कामं जी रखडलेली होती ती 223 सिंचनाच्या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचं आपलं काम आपण केलं. आणि त्यामुळे या सगळ्याची किंमत 4.25 लाख कोटीपेक्षा जास्त आहे. आणि 32 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. म्हणजे आमचा शेतकरी, आमचा अन्नदाता, मायबाप याला मदत करण्याचं काम होत आहे. आम्ही नेहमी सांगतो सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार कोणाचा असेल तर आमच्या शेतकऱ्याचा आहे. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. आणि म्हणून आपण जो प्रकल्प हाती घेतला आहे, या ठिकाणी नद्यांचं पुनर्जीवन करणं, दुष्काळग्रस्त भागाकडे पाणी वळवणं, हे सगळं कागदावर नाही तर फील्डवर आपण करतोय. मला आठवत आहे मराठवाडा वॉटर ग्रीड देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना सुरू केला, पण मधल्या काळात ते बंद करून टाकलं. पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पुन्हा मराठवाडा वॉटर ग्रीड सुरू केलं. या भागातले देखील ज्या सिंचनाचे प्रकल्प थांबले होते त्याला देखील मान्यता दिली. त्यामुळे काम करणारं सरकार, निर्णय घेणारं सरकार म्हणून आपण अनेक निर्णय घेतले. अनेक धार्मिक स्थळं, प्राचीन स्थळं त्यांचं आपण जतन करतोय, संवर्धन करतोय, प्राचीन मंदिरांचं पुनर्जीवन करतोय. आणि त्यामुळे शिवरायांचे 12 किल्ले जागतिक वारसा यादीमध्ये आपले गेलेत. 12 किल्ले जागतिक वारसा यादीत, महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले जागतिक वारसा यादीत जाणं हा आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा हा दिवस आहे. नदी हे स्त्री रूपच असतं. जगात जे जे मंगल आहे ते सर्व स्त्रीलिंगी आहे. ऊर्जा, शक्ती, भक्ती, श्रद्धा, विद्या ही सगळी स्त्री रूपच आहेत. आणि ही सगळी रूपं आमच्या लाडक्या बहिणींची आहेत. नदी ज्या प्रदेशातून वाहत जाते ते तिथला सगळा प्रदेश आणि जीवन समृद्ध करत जाते. हा इतिहास आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून जगाचा इतिहास जर आपण पाहिला तर लोकवस्ती आणि संस्कृती ही नदीच्या खोऱ्यातच स्थापित झाल्याचं आपण पाहतो. तोच सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा हेतू गोदा ते नर्मदा जलयात्रेमुळे साध्य होणार आहे. आणि म्हणूनच ही जलयात्रा महत्वाची आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा हा अनोखा प्रयोग आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जागृतीची यात्रा, इतिहासाच्या खिडकीतून वर्तमानावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न आहे. आणि म्हणून अहिल्या देवीने जे त्या काळामध्ये विचार केला, किती पुढे जाऊन विचार केला, पाण्यासाठी विचार केला, मंदिरांसाठी विचार केला, या ठिकाणी अन्न छत्रांचा विचार केला, अनेक गोष्टी त्यांनी केला. आणि म्हणून जलतत्व आणि भूतत्व, पाणी आणि माती यांचा संगम घडवणारी हे एक अनोखी यात्रा आहे. म्हणून आपण मातीचा कलश आणि पाण्याचा कलश आज सुपूर्द केला, त्याचं पूजन केलं. आणि म्हणून पाणी आणि माती या दोन्ही गोष्टी आपल्या जगण्याशी संबंध आहे. आणि म्हणूनच आपण माती कपाळाला लावून तिचं ऋण व्यक्त करण्याची आपली परंपरा आहे. आणि म्हणून पाण्याला देखील हिंदू संस्कृतीमध्ये पवित्र म्हटलं जातं. जल जो ना होता, जल जो ना होता तो ये जग जाता. जल म्हणजे पाणी नसतं ते जग जळायला, भस्म व्हायला वेळ लागणार नाही.
आणि म्हणून पाण्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ही जलयात्रा या ठिकाणी सुरू होती आहे. म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. कारण आपण पाहतोय ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, कधी अवकाळी येतो, कधी अतिवृष्टी येते, कधी गारपीट येते, कधी पाऊस पडत नाही. आणि म्हणून यासाठी ही आवश्यक बाब आहे. मगाशी कोणीतरी इथं उल्लेख केला की अहमदनगरचं अहिल्यादेवी नगर केलं. मला आठवतंय व्यासपीठावर इथंच मागणी झाली आणि तिथंच सांगून टाकलं अहमदनगर आता नाही, अहिल्यानगर हे झालं. आणि ते आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. मला याचा अभिमान आहे. माझ्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये अनेक निर्णय आपण घेतले. मी आहे, देवेंद्रजी, नंतर अजितदादा आले. एक टीम म्हणून आम्ही काम केलं आणि या राज्याला पुढे नेण्याचं काम, या ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये आघाडी घेण्याचं काम आपलं राज्य सरकार करतंय. आणि म्हणूनच या संपूर्णपणे हे जे काही आजचा कार्यक्रम आहे तो फार चांगला आहे आणि लोकांच्या जीवनाशी निगडीत आहे. आणि म्हणून जाता जाता मी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं स्मरण करतो आणि सांगतो की महाराष्ट्राचा अभिमान म्हणजे अहिल्यादेवी, हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे अहिल्यादेवी, लोकशाहीचा आविष्कार म्हणजे अहिल्यादेवी, शौर्याची तळपती समशेर म्हणजे अहिल्यादेवी, त्याग आणि समर्पण म्हणजे अहिल्यादेवी, सत्याचा मंत्र म्हणजे अहिल्यादेवी आणि विकासाचं तंत्र म्हणजे अहिल्यादेवी. पुण्यश्लोक अहिल्यादेवींना पुन्हा एकदा मी वंदन करतो, नमन करतो आणि या ठिकाणी आपले गोदा ते नर्मदा या जलयात्रेला खूप खूप शुभेच्छा देतो. आपण सगळ्यांनी या यात्रेमध्ये सहभागी होऊया अशी विनंती करतो. धन्यवाद.